शुभ सकाळ मित्रांनो, शुभ सकाळ। मी आता कुठे आहे तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी मागचा ब्लॉग बघितला असेल त्यांना माहिती आहे। मी आता मँगलोरच्या बरोबर ना तलपडी टोलवर आहे। तळपडी काहीतरी। चला आपला सिंधुदुर्गाचा प्रवास सुरू करूया सकाळी 7 वाजता। पुढे कुठेतरी ना पंपावर थांबून फ्रेश वगैरे व्हायचंय, निघूया चला। इथे काय वॉशरूम वगैरे नाहीये। हे बघा समोर तुम्हाला जी दिसत आहे ना ती मँगलोर सिटी आहे। आपण काय सिटीत जाणार नाही आहोत, या बायपासने सरळ चालत राहणार आहोत। इकडे काय लेफ्ट राईट वगैरे असं काही नाही आहे। हा सरळ आपला NH66 हा सरळ पकडून चालत राहायचं आहे, डायरेक्ट गोवा। गोव्यातनं काय आपला सरळ सिंधुदुर्ग। जवळजवळ मी तिकडनं 50 किलोमीटर पुढे आलोय आणि इथे HP च्या पंपावर आपण डिझेल टाकूया, फुल करूया आता इथे फुल केलं की डायरेक्ट आपल्या सिंधुदुर्ग। बरोबर 1 तास झालाय, 8 वाजले 8। इथे डिझेल ना 90 रुपये, 90.24। टायर मधून वाफ येतो, वाफ। गाडी ती बघा तिकडे लावली, ब्रश करायला फ्रेश होऊन येतो, वॉशरूमला पण जायचंय। आणि टायर एवढे गरम होत आहेत ना, कारण पण पाऊस असल्या कारणाने ना थंड पण होत आहेत आणि टायरातून वाफ येते, कारण वजन आहे गाडीत बऱ्यापैकी। आपल्याला घरी जाऊन पहिले आधी गाडी खाली झाल्यानंतर नवीन टायर घालायचे। टायर टोटली खराब झाले आहेत आपले। चला निघूया। मी आता गाडीकडे आलोय, बाहेर भरपूर पाऊस पडतोय। धावत आलो, पर्याय नाही। किती वेळ थांबणार, गाडी बरीच लांब होती। थोडासा कमी झाल्यावर पाऊस, धावत गाडीकडे आलो। चला आता निघूयात आपण। आता मी कुठे काय माहित नाही, उडुपीच्या जवळ असेल आता। उडुपी येईल लगेच, तर पुढे कुठेतरी थांबून, पाऊस नसला ना, जिथे नसेल तिथे थांबून नाश्ता करूया, चहा नाश्ता करूया आणि मग आपला दिवसभरात प्रवास असणार आहे। बघूया कसा। उडुपीला पोहोचलो मित्रांनो, उडुपी हे बघा। आणि बीच दाखवतो। बीच म्हणजे समुद्राचं रौद्र रूप। हे बघा असला लाटा, म्हणजे कॅमेऱ्यात तेवढं कॅप्चर होत नाहीये, पण खतरनाक, खूप डेंजर वाटतंय, डेंजर। कितीतरी लांबून तिकडची लाट वगैरे ना कॅमेऱ्यात कॅप्चर होत नाहीये, पण खूप लांबून अशी लाट येत आहेत। आणि आता ह्या समुद्रात जाणं म्हणजे खूप डेंजर, खतरनाक एकदम। पाऊस कंटिन्यू पडतोय। 1-2 मिनिटं इथे थांबतो, कंटिन्यू झालो इथे। आता वाजलेत 9:30 वाजलेत, तर 9:30 वाजता मी आता त्रासी बीचच्या इथे पोहोचलो। 5 मिनिटं थांबतो आणि परत निघूया आपण। मी नाश्ता केला नाहीये, या पावसामुळे ना गाडीतनं कसं उतरणार तेच समजत नाही। एकदम रस्त्याला लागून जर एखादं हॉटेल असलं ना, तर पटकन धावत जाऊन नाश्ता करू शकतो। तर बघूया पुढे कुठे भेटेल, काहीतरी भेटेल। आता ना मी इथे एक 2 व्हीलर बंद पडलेली, तर म्हटलं बराच वेळ तो किक मारत होता। म्हटलं काय करूया, मी स्टार्ट मारून द्या असं इथे घेतली त्याच्या बाजूला आणि खाली करून त्याला सांगितलं, म्हटलं आता कसं पाऊस भरपूर पडतोय ना, त्यामुळे प्लगच्या कॅपमध्ये पाणी जातं।
तर त्याला सांगत होतो मी ते हे कार्ड व्यवस्थित टाईट कर ते प्लग आणि प्रेस कर स्टार्ट होईल, पण त्याला ते जमत नव्हतं. मग मी उतरून ते प्लग कॅप ते काढली आणि डायरेक्ट लावून स्टार्ट केली गाडी. पण पाऊस बाहेर एवढा पडतोय, ते भिजलो मी पूर्ण. आता चेंज करतो, दुसरं शर्ट आहे ते घालतो. आणि सांगायचं म्हणजे मी पहिला मॅकॅनिक आणि नंतर ड्रायव्हर आहे. फर्स्ट मॅकॅनिक. त्यामुळे ते एक म्हणजे माझ्यात ना जो मेकॅनिकलचा जो किडा आहे ना, काय विचार नका. म्हणजे अगोदर तर मी भरपूर म्हणजे रस्त्यात कुठेही कोणाची गाडी बंद पडली थांबायचो, त्यांना मदत करायचो, मग निघायचो. पण आता नाही. आता ज्या पद्धतीत ना मुंबई साईडला म्हणजे फ्रॉड होतात, त्यामुळे मी ना एक माझ्या मित्रासोबत एक फ्रॉड झालेला की असं गाडी ढकलत जात होता एक बाईकर्स. तर त्याने त्याला मदत केली माझ्या मित्राने, म्हणजे पाय लावून ती बाईक पुढेपर्यंत नेण्यासाठी मदत केली. पण त्याला ना ज्या ठिकाणी घेऊन गेला ना तो, तिथे त्या लोकांनी पकडलेलं, म्हणजे त्यांची गँग होती. त्यामुळे मी आता ना सहसा नाही कोणाला हेल्प करायला जात, तेव्हा कारण स्वतःच फसू शकतो. असं फ्रॉड भरपूर झाले. त्यामुळे पण खरोखरच जर वाटतंय बाबा कोणतरी म्हातारे वगैरे आहेत, खरोखरच प्रॉब्लेममध्ये आहेत, तर मी थांबतो, मग हेल्प करतो त्यांना. तर ठीक आहे, ती गोष्ट दुसरी आहे. तर मी आता युनिफॉर्मचे दुसरं शर्ट घालतो. काल मी धुवून घेतलं म्हणून बरं झालं आहे व्यवस्थित. त्यामुळे आता घालायला भेटले. पूर्ण भिजलोय, पाठ तर पूर्ण भिजली माझी. चला निघूया ना, बराच वेळ झाला. खूप आता वाजले जवळजवळ 9:15, जवळजवळ पण 20 मिनटं तरी मी थांबलो इथे, 20-25 मिनटं. आणि थांबलो ते बरं झालं, कारण नाहीतर तो ज्याची बाईक बंद पडलेली, तो म्हणजे काही नाही काय सगळं जे घडत असतं ना, ते कोणत्या ना कोणत्या कारणाने घडत असतं. मला थांबायची इच्छा झाली, त्याची गाडी बंद पडली, त्याला मी हेल्प केली. म्हणजे प्रत्येक घटनेशी ना काय नाही काय कनेक्टिंग असतं. त्यामुळे कधी असं म्हणू नका की माझ्यासोबत असं का झालं, हे का झालं, ते काय झालं. देव प्रत्येकाच्या पाठीशी आहे. का फक्त तुम्ही चांगलं काम करत राहा. फ्रॉडगिरी म्हणजे फसवू नका कोणाला, इमानदारीने काम करा. तुमच्या पाठीशी देव कायम राहील आणि कधीच तुम्हाला त्रास होणार नाही. त्यामुळे कुठची घटना जी घडते ना, त्याला कोणाला ब्लेम करू नका की तुझ्यामुळे असं झालं, याच्यामुळे. कोणामुळे काही होत नाही, सगळं ठरलेलं आहे. सगळे जे घटना आहेत काय सगळं ठरलेलं आहे. त्यामुळे ब्लेम करू नका कोणाला. हां, मुद्दामून कोण जर करतंय ना एखादी गोष्ट, तर ठीक आहे. एखादी अशी सडनली घटना घडते, काहीतरी होतंय, म्हणजे जाणून बुजून काही होत नाही, त्यावेळी कोणाला ब्लेम करू नका तुम्ही. लेन बंद आहे, आपल्याला त्या लेनमध्ये टाकायचं आहे. तिकडे चालू आहे, हा रिवर्स घेतोय. हा बघा, शिरूर टोल प्लाझा. तर मी आता शिरूर टोल क्रॉस केला आणि आता पाऊस पण कमी आहे, त्यामुळे इथे टोलच्याच बाजूला एक छोटंसं हॉटेल आहे. ते चहा पिऊया. चहा आणि काहीतरी थोडंसं, मोठासा काही नाश्ता नाही. ब्रेड घेतला आहे, हा मस्का लावलेला आणि चहा काय रेग्युलर आपले मुंबई साईडला भेटते, आपल्या महाराष्ट्रात भेटते तशीच आहे. केरळमध्ये स्पेशल चहा भेटत होती आपल्याला. संपवतोय, मग आपण निघूया. प्रॉपर काय नाश्ता आपल्याला भेटला नाही आहे, पण बघूया पुढे कुठेतरी जेवण तरी प्रॉपर भेटलं पाहिजे. इथे अजिबात पाऊस पडला नाहीये, म्हणजे पडलाय भरपूर पाऊस पडला नाहीये, कारण रस्ता पूर्ण म्हणजे ड्राय रस्ता आहे, सुकलेला आहे. बघा, अजिबातच नाही पडलाय. आता आपल्याला सावकाश जावं लागेल, कारण टायर गरम होणार जर पाऊस नाही पडला तर. आणि
आपण बरोबर ना मुर्डेश्वरची जी कमान आहे एंट्रन्स आहे ना मंदिराकडे जाण्याचा तिथे पोहोचलोय. आई बघा इथूनच नमस्कार करतो बाप्पाला. येईन परत कधीतरी. आता जर तिकडे गेलो ना तर पार्किंग करा, परत आंघोळी नाही केली काय नाही, इथून नमस्कार करतोय. दुपारचा 1 वाजलाय आणि मी बरोबर अकोल्याला पोहोचलोय. मुसळधार पाऊस पडतोय, भरपूर पाऊस पडतोय. कारवार 29 किलोमीटर आहे, जास्त लांब नाही आहे, पण अर्धा तासात मी कारवारात पोहोचेन. 1:30 वाजला बरोबर आणि मी आता कारवारला पोहोचणार आहे. कारवार इथून जवळजवळ 15 किलोमीटर दाखवत आहे. भूक लागली आहे मला, व्यवस्थित नाश्ता झाला नाही आहे, त्यामुळे प्रचंड भूक लागली आहे. आणि भुकेमुळे मला आळस येत आहे. चांगलं हॉटेल भेटलं पाहिजे, मस्त की मासे खायला भेटले पाहिजे. बघूया कुठे हॉटेल भेटतं का. आता कारवारला पोहोचलोय आणि हे बघा पुढे पाणी भरलंय. बापरे, येऊ शकते गाडी, जास्त नाहीये पाणी. कार येते म्हणजे माझी गाडी सहज जाईल. अशा पाण्यातनं गाडी टाकली ना की ब्रेक लागत नाहीत, त्यामुळे गाडी पळवता नाही अशा वेळी. ते कारवारमध्ये ना हे बघा एक शिप आणून ठेवली आहे आणि एक बोट, प्लेन आहे बघा, एक फायटर प्लेन नेव्हीवाल्यांचं, नेव्ही ARK. रस्त्याला लागूनच आहे, सर्व्हिस रोडला, ब्रिजच्या खाली. बरोबर ना कर्नाटक बॉर्डर आहे, तिकडे कर्नाटक बॉर्डर आहे. आणि मी बघा इथे गाडी लावली. इथे एक हॉटेल आहे, शिवगीता बार रेस्टॉरंट. बघूया काय जेवण भेटतं इथे. मला मच्छी आपलं जेवण इल्ल्याला सकाळी 6 2 मासे दिले आणि त्यांच्यानी आमटी, कोशिंबीर, लोणचं आणि भात. बस झाला, जेवतो पटापट आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊ. जेवण झालं बाबा एकदाच. ओके होतं, एवढं काय खास. ओके, चांगलं होतं जेवण. भारी असं म्हणणार नाही, ओके होतं. पूर्ण भूक लागलेली आणि मासे भेटले, हे छोटेसे 2 बांगडे होते. बस झालं आपल्याला काय. मी आता बरोबर नावेलीला पोहोचलोय. 4 वाजलेत आणि आता हा नावेलीमधून मडगाव बायपास आहे, ते बायपासला लागतोय. बघूया आपल्याला किती वेळ लागतोय पोहोचायला सिंधुदुर्गात. वेरण्यात पोहोचलो. 4:30 वाजता पणजीत पोहोचलो मित्रांनो. 4:30. पाऊस कंटिन्यू आहे, म्हणजे बारीक मध्येच भेटतोय, मध्येच बारीक होतोय, थांबला नाही आहे पाऊस. फक्त मुर्डेश्वरमध्ये बऱ्यापैकी ऊन होता आणि पाऊस नव्हता, पण त्याच्यानंतर कंटिन्यू पाऊस आहे. हे आपली पणजी सिटी. खाली दिसतायचे क्रूज आहे, तिकडे दिसतायचे कसिनो.
मार्केट, फिश मार्केट त्या साईडला. पणजीचं ब्रिज काढल्यानंतर आपल्याला हे ट्रॅफिक लागलंय. म्हणजे मी बऱ्यापैकी पुढे आलोय, आता संपलोय जवळपास. हे एंड आहे, हे नवीन ब्रिज बनतंय ना परवरीचं, त्या ब्रिजाचा एंड इथे होणार आहे. आता आपण थोडासा पुढेपर्यंत एक 100 मीटर 100-200 मीटर ट्रॅफिक अजून बाकी राहिलंय. कारण ब्रिजचं काम सुरू आहे, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आता जवळजवळ 4:30-4:45 झालेत. त्यामुळे वर्कर्स पण सुटलेत, त्यामुळे हे ट्रॅफिक आहे. आणि गोव्यात या ब्रिजचं काम खूप फास्ट झालंय, फास्ट. म्हणजे अजून 4-5 महिन्यात हे सुरू होईल ब्रिज. आतापर्यंत मी 350 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट केला आहे. आरामात, मी काही घाई नाही केली आहे, हळूहळू प्रवास करतोय. अजून आपल्याला जवळजवळ 70 किलोमीटर जायचं आहे. परवरीतनं आपल्याला जायचं आहे कुठे माहिती आहे? ते नाही सांगणार. तर आपल्याला सिंधुदुर्गातच गाडी खाली आहे. सिंधुदुर्ग बॉर्डर क्रॉस केली, हे गोवा बॉर्डर की तिथे. आणि न सांगण्याचं कारण माहिती आहे, मी जे प्लांट जे आणले जंगली झाड आहेत, ते काय मला नाव पण माहीत नाही त्या झाडांची, पण ते त्यांच्या धंद्याचा विषय असतो. ज्यांचं मटेरियल घेऊन आलो आहे ना, त्यामुळे हे कुठे खाली होणार ते तुम्हाला नाही सांगणार आहे. उगाच ते परवरीचं जे ब्रिजचं काम सुरू आहे ना, त्यामुळे त्या साईडला ट्रॅफिक बघा किती लागलंय आणि कुठून लागलंय ते बघा. तर मी आता ना 5:30 वाजता बरोबर पेडण्यात पोचलोय. पेडण्यात मी आता इथे डिझेल टाकायला थांबतोय. आपण डिझेल टाकलेलं कुठे माहिती आहे? उडपीला डिझेल टाकलेलं. आपले 2 पॉईंट बाकी आहेत अजून, तरी पण मी 2000चं डिझेल इथे टाकून घेतो. ना हे बघा 88.43 रुपीज डिझेल आहे आणि 96 रुपये पेट्रोल. 2 लिटर पेट्रोल घेतलंय मी गाडीसाठी. 88 रुपये इथे डिझेल आहे. आणि आपण केरळमध्ये डिझेल टाकलं ते किती? 95 रुपये. अरे बापरे, 94-95. आणि आज सकाळी टाकलं ते 90 रुपये वाटतं. हो, चला. तर मी आता पेट्रोल पंपवरून निघालोय. आता डायरेक्ट इथे ह्याच्याकडे हवा पहिली चेक करतो. हवा मला राईट साईडच्या टायरमध्ये कमी वाटते. आता जो मागे पेट्रोल पंप, आता डिझेल टाकलं ना, त्याच पंपावर मी रेग्युलर डिझेल टाकतो मुंबईला जाताना. आता परत आपण हायवेला लागणार आहोत. हा जो रस्ता जातोय सर्व्हिस रोड ना, तो पेडण्यात जातोय. पेडणेम जो गाव आहे, सिटी आहे ना, जी सिटी म्हणजे छोटंसं गाव आहे, तिथे जातो. आणि आपल्याला आता हे हायवेला टाकायची आहे गाडी. आता मी मालप्याच्या चढावाला आहे आणि गेल्या वर्षी ना ही जी माती दिसते, दोन्ही साईडची माती रस्त्यावर आलेली. आणि ही भिंत, या भिंतीच्या बाजूला जायला भीती वाटते, कारण बेंड झाली आहे. ते मातीचा पूर्ण लोड या भिंतीवर आला आहे. रिस्की आहे, खूप डेंजर आहे, खूप डेंजर. या भिंतीच्या साईडने गाडी चालवायला खूप भीती वाटते. फायनली आपण 5:45 वाजता गोवा बॉर्डर क्रॉस करतोय. आपल्या बघा इथे थांबवले. कणकवली इथून 65 किलोमीटर. आणि ही पत्रादेवी बॉर्डर. आता आपण महाराष्ट्रात एंट्री केली आहे बरोबर 5:45 वाजता. तर फायनली मी आता महाराष्ट्रात पोहोचलोय. बांद्यामध्ये. बांद्यात बघा इथे हे बांद्याच्या ब्रिजवर थांबलोय. तर आपला एवढा मोठी जर्नी, म्हणजे जवळजवळ बऱ्याच, मी 2 वर्षानंतर एवढं लॉंग ट्रिप केली आहे. हां, त्याच्यानंतर एकदा दिल्लीला गेलेलो. गेल्या वर्षी मी जुलैमध्ये दिल्लीत गेलेलो. तर मस्त झाला प्रवास. 5-6 दिवस. आजचा 6वा दिवस माझा. शनिवारी निघालेलो, आज आहे गुरुवार. म्हणजे 6 दिवसांनी मी रिटर्न आलो. टोटल माझं 2300 किलोमीटर रनिंग झालं आहे. जाताना 1150, येताना 1150 किलोमीटरचा. तर आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि
हे जे हा जो माल आणला आहे ना, म्हणजे जी झाडं आणली आहेत ती सिंधुदुर्गातच खाली होणार आहे. ते कुठे खाली होणार आहे ते सांगत नाही, कारण त्यांचा तो धंद्याचा आतला विषय आहे. त्यामुळे उगाच कशाला रिव्हील करा. तर पूर्ण प्रवासात एवढं 2300 किलोमीटर गाडी चालवली. संपूर्ण प्रवासात मला कुठेही पोलिसांचा काही त्रास झाला नाही. केरला पोलिसांनी त्रास केला नाही की कर्नाटक पोलिसांनी पण मला काही त्रास दिला नाही. कुठेही 1 रुपया दिला नाही आहे मी. फक्त एंट्रीला जातेवेळी एंट्रीला मी फक्त गोवा बॉर्डरला 20 रुपये आणि तिथे 100 रुपये दिले. तेवढेच 5-6 दिवस फिरलो, काहीच त्रास झाला नाही. तर मस्त झाला प्रवास. आपल्या गाडीची हालत. तर ठीक आहे, आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.